आप्पेच्या भांड्यामध्ये कधी साबुदाणा टाकून पाहिला आहे का? नाही टाकला तर फक्त एकदा टाकून बघा. फक्त 2 ते 3 थेंब तेलामध्ये किंवा तुपामध्ये एकदम मस्त उपवासासाठी हा पदार्थ बनला जातो. आता सगळ्यात आधी किती जणांसाठी बनवायचा? तर या ठिकाणी मी 2 ते 3 जणांसाठी हा पदार्थ बनवत आहोत. त्यासाठी मी एकच वाटी साबुदाणा, छोटी वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे. आता 1 ते 2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ असा धुतला आणि थोडं जास्तच पाणी ठेवून तो भिजत ठेवला 5 ते 6 तासासाठी. आता 5 ते 6 तास झालेले आहे आणि हा साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे. म्हणजे ह्या बोटांखाली सहज असं त्याचं पीठ होतं आहे, असा चपटा होतो आहे. तो बोटांखाली दाबला गेला की एवढा हा साबुदाणा मऊ असा भिजला पाहिजेत. आता हा साबुदाणा सगळा एका ताटामध्ये सुट्टा केलेला आहे. सगळा साबुदाणा मोकळा केला. आता जेवढा साबुदाणा, आता 1 वाटी साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आणि बटाटे थोडेसे जास्तच उकडायचे. नेहमी जसे बटाटे आपण थोडेसे कमी उकडतो त्यापेक्षा बटाटे थोडेसे जास्तच उकडायचे आणि हे जे बटाटे आहे ते बटाटे अंदाज घेत या साबुदाण्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने बटाटा यामध्ये बस साबुदाण्यामध्ये म्हणजे थोडासा जास्तच बटाटा घ्यायचा आणि साबुदाणा आणि बटाट्याचा एकजीव होईल एवढं हे मळून घेतलेलं आहे पीठ. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आता हा कूट टाकताना मी अजिबातही जाड केलेला नाही किंवा जाड ठेवलेला नाही. हा कूट एकदम बारीक असा केलेला आहे आणि या पद्धतीने एकदम साबुदाणा आणि बटाटा एकजीव झालेला आहे. आता भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट, 1 चमचा कापून घेतलेली कोथिंबीर. आता कोथिंबीर आवडीनुसार टाकायची आहे. कोणी उपवासाला खातं, कोणी खात नाही. त्या अंदाजा घेत ही कोथिंबीर या ठिकाणी टाकायची आहे. आता कापून घेतलेल्या मिरच्या या ठिकाणी टाकलेल्या आहे. 2 ते 3 एकदम बारीक अशा गोल कापून घेतलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे. चवीनुसार सेंधव मीठ म्हणजे आपलं उपवासाचं जे मीठ आहे ते टाकलेलं आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी निम्मा चमचा असं मीठ टाकलेलं आहे. आता हे लाल तिखट, शक्यतो लाल तिखट उपवासाच्या याला कुणी टाकतं कुणी नाही, पण हे लाल तिखट उपवासाचं वेगळंच ठेवलेलं आहे म्हणून एक थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट टाकलेलं आहे. नाही टाकलं तर जी आपली मिरची आहे त्याची पेस्ट कापून न घेता पेस्ट केली आणि ती टाकली तेही चालते. आता पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ते एकदम मस्त असं मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने कणिक मळतो दाबून अशा हाताने, त्याच पद्धतीने याचा गोळा बनवून घेतला. आता या ठिकाणी आप्याचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1 थेंब असं तेल टाकलेलं आहे सगळ्या आप्याच्या भांड्यामध्ये. आता हे तेल सगळीकडं लागावा, म्हणजे काही ठिकाणी कमी पडलं, काही ठिकाणी जास्त, म्हणून या पद्धतीने मी भांडं हलवलं आणि सगळीकडं हे तेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. आता काही वेळेस काय होतं, हे जे मधले जे भांडे आहेत 3 गोल आप्याच्या भांड्याचं ते लगेच तापल्या जातं. तसं नाही होता. आता गॅस एकदम कमी ठेवला आणि ते भांडं तापायला ठेवलं. आता हे जे पिठाचे एकदम असे गोल गोल गोळे आणि ते सहज बनल्या जाते कारण आपण बटाटा जास्त टाकला आहे म्हणून असे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहे. आणि साबुदाणा आणि बटाटाही वेगवेगळा होत नाही, सहज असे गोल गोल गोळे बनल्या जाते. या पद्धतीने असे ताटावर थोडंसं हाताला तेल घेतलं की साबुदाणा आणि बटाटा हाताला चिटकत नाही आणि छान असे गोळे बांधले जातात. व हाताला त्याआधी तेल लावून घेतलेलं आहे. आप्याचं भांडंही तापलेलं आहे आता आणि इकडं गोळेही बनवून झालेले आहे. आता हे जे गोळे आहे ते सगळ्या
आप्पेच्या भांड्यामध्ये एक एक असं ठेवलेले आहे. आधी कडाने ठेवलं, नंतर मध्यभागी मधल्या साच्यांमध्ये ठेवायचं आहे. मधी लगेच जळायला जातं म्हणून आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण साबुदाण्याचे आप्पे बनवतो. आता हे आप्पे बनवताना सगळीकडं कसे भाजायचे तेही पाहू. आणि गॅस अजिबातही वाढवायचा नाही. कमी गॅसमध्येच हे सगळे आप्पे भाजून घेतलेले. जास्त गॅस केला की जळायला जातो आणि आतमधून हा जो साबुदाणा आप्पे तो कच्चाच असतो. आता सगळ्यात आधी जे मधले आप्पे आहे ते पलटी केलेले आहे ते लगेच जळायला जातात. आणि या ठिकाणी कमी गॅसमध्ये आता हे आप्पेचं भांडं थोडंसं हलवून सगळीकडं गॅसचा जाळ लागला जाईल या पद्धतीने आप्पेचं भांडं हलवून घेतलेलं आहे. म्हणजे सगळे आप्पे एकदम व्यवस्थित सगळीकडून असे भाजल्या जातील. आता पलटी करून 1 ते 2 वेळेस असे हे भाजून घेतलेले. आणि आता भाजायलाही जास्त वेळ लागत नाही आणि मस्त असे सगळीकडून झालेले, अजिबातही चिटकलेले नाही आणि शिजलेले. आतमधूनही साबुदाणा मस्त असा शिजला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपले हे साबुदाणा उपवासासाठी 1 ते 2 थेंब तेलामध्ये त्यासोबत दह्याची चटणी असे हे एकदम मस्त चवीला कमी तेलकट आप्पे झालेले आहे.